व्हॉट्सअप मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपली भटकंती सुरुवात झालेली आहे. आपण वाशीवरनं निघालो आहोत आणि चाललो आहोत लोणेरेला आपलं थोडं काम आहे आणि त्याच अनुषंगाने आपण मुंबई गोवा हायवेची कंडिशन पण बघणार आहोत. तर चला बघूया. ओल्ड रस्ता घेणार आहोत आपण, पाली मार्गे नाही जाणार आहोत. ओल्ड रस्त्याने जाऊ आणि बघू काय कंडिशन आहे, तर आपल्याला कळेल की सिच्युएशन काय आहे ती. न्यूजमध्ये तर कळलेलं आहे की रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे, तर आपण स्वतःहूनच बघून घेऊ. ते आहे ना, पुढे पंचमुखी हनुमानाचं मंदिर आहे पनवेलला. खूप फेमस मंदिर आहे ते, जागृत मंदिर आहे बघा इथे. हे आहे ना, ओम हनु हनु हनुमंते नमः. चला, आपण पळसपे फाट्याला पोहोचलो आहोत. आता ह्या ब्रिजच्या खालून आपल्याला यू टर्न मारायचा. मुंबई गोवा हायवे तिथे आपण टच करू. बऱ्याच मोठ्या गाड्या दिसत आहेत. ट्रॅफिक नसणार माझ्या मते. ऑड डे आहे आज, मंगळवार आहे आणि वाजलेत आता 8 वाजलेत सकाळचे. इधर से ही काम 25 हो गया है. आपण आता मुंबई गोवा हायवेला टच करतो आणि इथेच पहा खड्डे केवढे मोठे आहेत. पण ठीक आहे, ॲक्च्युली जस्ट एंट्री पॉईंटला तसा इश्यू आहे. पुढे पण असेल बरंचसं, पण पाहू आपण व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवरती कमेंट आणि लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर. ठीक आहे, ठीक आहे, तेवढं काय. इथून पळसपे पासून पेनपर्यंत रस्ता खरंच खूप चांगला आहे आणि तुम्ही इतर व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल. अरे बाप रे, क्या कर आहे भाई, काम 25. त्याला राईट लेफ्ट बघ आधी. मध्येच घुसवला एवढा मोठा कंटेनर. पुढे सीन बघा ना, काय मस्त सीनरी आहे. त्या डोंगरावरती धुका पडलाय मस्त एकदम. आपण कर्नाळा बर्ड सँक्च्युरीच्या इथे पोहोचलो आहोत आणि ते बघा माकड किती आहेत तिथे. बाप रे बाप, शपथ किती आहेत रे, बापरे. तो केळे भरवतोय त्यांना, तो केळा खातोय.
कॅमेऱ्यात बघतात आता आम्ही नाही करत. किती बसले तिकडे पत्र्यावरती त्या. म्हणजे आता security ठेवलेली. तो ब्रिज बघा ना, मस्त आहे ना, माकडांसाठी आहे तो क्रॉस करायला रस्ता. हा आपला मुंबई गोव्यावरचा पहिला टोल बंद आहे. तो पण ऑब्विसली काम झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे चालू ठेवण्यात काय अर्थ नाही, पण तो पूर्ण मोडकळीला आलाय. इथे पुढे एक लेन बंद केली आहे त्यांनी ब्रिजवरती. काय झालंय काय माहिती. काम चालू आहे आणि सावकाश चालू. काय माहिती, रस्ता तर सिमेंटचा आहे तो, पण कशासाठी बंद केला, पुढे काहीतरी असेल काम चालू. काय माहिती कशासाठी, पण लेन तर ओके होते. या ब्रिजवरती अजून सिमेंट झालेलं नाहीये, डांबराचा जुना रस्ता आहे. आणि इथून परत सिमेंटचा रोड सुरू झालाय. तर ब्रिजवरती सिमेंट कॉन्क्रीटीकरण झालं नव्हतं, पण खड्डे पण नव्हते असे, तर ओके आहे अजूनपर्यंत तरी. इथे एक सीएनजीचा पंप आहे बघा लेफ्ट साईडला. टोल नाक्यापासून थोडं एक 2-3 किलोमीटर आल्यावरती एक सीएनजी पंप आहे.
इथे एक पुढे डायव्हर्शन आहे, काय झालंय काय माहिती. रस्ता तर चांगलाच दिसतोय, तिथून एक ऑटो रिक्षा जाते बघा, पण इथे डायव्हर्शन दिलेलं आहे. आता पहिलं डायव्हर्शन आहे टोल नाक्यापासून एक 4 ते 5 किलोमीटर नंतर. तिथून गाड्या येत आहेत जात आहेत, काय कळत नाही काय चाललंय. नाही तो रस्ता आहे सिमेंटचा, पण कशासाठी बंद केला त्यांनाच माहिती. कुठे पोहोचलो आपण आता? चुनाभट्टी गाव. ते बघा चुनाभट्टी बस थांबा. ॲक्च्युली प्रॉब्लेम हाच आहे मुंबई गोव्यावरती, जसं तुम्हाला डायव्हर्शन मिळतं ट्रॅफिक खूप होते, कारण ओव्हरटेकला पण इश्यू आहे. हा चुनाभट्टी नंतर कुर्ला. आई शपथ फुल जाम आहे वे, काम भारी आहे आज. तिकडून घुसून गेले ना ते लोक. हा तरीच तर त्या बाजूने गेले. बापरे, आय होप जास्त नसेल हे लांब पर्यंत. माझ्या मते तो दुसरा ब्रिज आहे ना तिथे, तो मोस्ट लाईकली अनसेफ असेल, त्याच्यामुळे सगळी ट्रॅफिक इथून डायव्हर्ट करतायत. पण छोट्या छोट्या गाड्या जात आहेत तिथून, बाईक्स वगैरे. आणि इतर गाड्या पण येत आहेत तिथून ॲक्च्युली, त्या बघा. नाही रे, बऱ्याच गाड्या येत आहेत. क्या सीन आहे रे ये? ट्रॅफिक वाला आला. कुठे पुढे याला काय झालं ट्रेलरला? रिवर्स का जातोय? क्या हो गया? खराब हो गया क्या? बंद हो गया क्या? अच्छा बंद हो गया. नाही प्रॉब्लेम असा असेल, त्या लोकांनी तिथे बॅरिकेड केलाय ना रस्ता, मग तरीही गाड्या जात आहेत कशा काय त्या बाजूनी? जर हा जुनावाला ब्रिज अनसेफ असेल तर मग तरी पण तिथून गाड्या जातातच आहेत. म्हणजे काय कोणाला कसला ताळमेळ नाहीये सध्या तरी. राजू तेव्हा गाडीतून आंबा घेऊन चाललाय कलम, तो ओमनी मध्ये. त्या ट्रॅफिक फुल झाली आहे, जॅम ह्या लेनला पुढेपर्यंत ती बघा. आणि जो रस्ता बंद केलेला तिथून ह्या मोठ्या मोठ्या बसेस पण पास होत आहेत. ती लेन पूर्ण जाम झाली ती बघ. हे JW सिमेंटची कंपनी आहे ना, त्याच्या पुढे आम्ही पोचलो आता. आणि आत्तापर्यंत तरी रस्ता ओके आहे माझ्या मते. एक आम्हाला डायव्हर्शन मिळालं ते दुर्शेत गावाच्या इथे, आणि तिथून पुढे आत्तापर्यंत ओके आहे रस्ता. पाऊस नव्हता मगाचपासून, आता थोडा रिमझिम चालू झालाय. इथे जरा रस्ता खराब आहे, एक लेन ऑलमोस्ट बंदच आहे. आणि सिमेंटचा रस्ता इथेच संपलाय, आणि हा जुनाच रस्ता आहे ह्या ब्रिजवरती. पुन्हा एकदा इथे सिमेंटचा रस्ता सुरू झाला, पण एक लेन बंद आहे अजून त्या बाजूची ती बघा.
पेनला पोचलो आहे आणि इथे थोडं डायव्हर्शन आहे. म्हणजे ब्रिजवरती एक लेन ऑलमोस्ट काइंड ऑफ बंदच आहे. खड्डे बघा ना तुम्ही त्या बाजूला, ते बघा. आणि पुढे देखील डायव्हर्शन आहे असं वाटतंय. बघूया आपण. पुढे काम चालू आहे. ती सिमेंटची लेन ओपन नाही केली अजून. आणि परत आपल्याला सिमेंटचा रोड मिळालेला आहे इथे. ऍक्च्युली गाव असल्यामुळे ना इथे असे मोठे मोठे स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत. ते बघा, तेव्हा लागली गाडी. इतका मोठा स्पीड ब्रेकर लागणारच कन्फर्म. या ब्रिजवरती पण एक लेन बंद आहे आणि तिथे वाटतं गेल्या वेळी इथे होता रस्ता, पण तो परत फोडलाय त्या लोकांनी. तो काढलाय आणि परत इथे कॉन्क्रिटीकरण करतील एखाद्या वेळेस. पण ही एक लेनच कॉन्क्रीटची आहे सध्या. आणि समोरची लेन तर ओपन आहे मुंबईच्या दिशेने जाणारी. हा एक थोडासा पॅच होता, अदरवाइज ओके. हा ऍक्च्युली इथून लेफ्ट आहे तो. तो बघा त्या गाड्या जात आहेत ना खाली, तो अलिबागला जातो रस्ता. आणि वडखळच्या ब्रिजवरती डायव्हर्शन दिलंय. काय माहिती, काहीतरी काम वगैरे चालू असेल ह्या साईडचं, गोव्याच्या दिशेचं. तर इथे सिंगल लेन होते मुंबईची आणि गोव्याची. गेल्या वेळी हा रस्ता दोन्ही बाजूनी ओपन होता. आता काय झालंय काय माहिती.
त्या गोव्याच्या दिशेच्या लेनवरती काहीतरी काम चालू आहे. नक्कीच इथे मोठी मशीन लावली आहे त्यांनी. ती कॉन्क्रीट करण्याची मशीन असते ना, ती लावली आहे बघा इथे. काम चालू आहे वाटतं तिथे. आता पूर्ण ब्रिजच बंद करून टाकला त्या बाजूचा, गोव्याच्या दिशेचा. सिंगल लेन असली की अशी ट्रॅफिक होतेच होते. देयर इज नो अदर ऑप्शन. आणि इथून पुढे परत सिमेंटचा पॅच आहे, तो आपण पाहूया किती लांबपर्यंत आहे. आणि मोस्ट लाईकली ह्या वडखळ ब्रिजपर्यंतच रस्ता चांगला होता. ह्याच्या पुढे आपल्याला थोडा इश्यू फेस करावाच लागणार आहे. तर बघूया आपलं काय सिच्युएशन आहे ती. इथे पूर्ण काम चालू आहे त्यांचं. गोव्याच्या दिशेने जी लेन आहे ना वडखळ ब्रिज पासूनची, ती तर आपण सध्या डोलवीमध्ये आहोत. आणि डोलवीमध्ये वडखळ ब्रिज नंतर डायव्हर्शन आहे. सिंगल लेन आहे दोन्ही बाजूने. आणि इथे ते डायव्हर्शन आता परत गोव्याच्या दिशेच्या लेननी मर्ज होतं पुढे. ती बघा ते कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे, तो मुंबई गोवा कोकण ट्रेन आहे ना, त्याचा ट्रॅक आहे तो. तो ऍक्च्युली सिमेंटचाच रस्ता होता. आता हा पण बाजूला तोच तोडलाय परत आणि त्याचाच फिक्स करतायत ते. मे बी गेल्या वेळेची क्वालिटी चांगली नसणार. क्रॅक्स वगैरे गेले असतील तर मग परत ते तोडून बनवतायत. या भाईनी पाय बघ कुठे ठेवले होते आता. रायडर आहे तो. डोलवीच्या पुढे आतापर्यंत तरी कॉन्क्रीटचा पॅच चांगला आहे आणि दोन्ही बाजूने ट्रॅफिक ओपन आहे. आणि माझ्या मते जसं मी म्हणालो पॅच चांगला आहे तसा खराब पॅच आलेला आहे. हे हमेशा असंच होतं. आपण थोडी स्तुती करतो रस्त्याची आणि ते आपल्याला रियालिटी दाखवून देतं मग लगेच. तेव्हा किती खड्डे आहेत. म्हणजे इथे काहीच काम झालेलं नाही आहे या पॅच मध्ये. तिथे एक पुढे बनवलाय तो कॉन्क्रीटचा पॅच, पण तो अर्धाच आहे माझ्या मते. आणि हा रस्ता ऍक्च्युली आता गडाबला पोचतोय. आपण गडाबला पोचलो आता. ते बघा बोर्ड लावलेला आहे पुढे तिथे. आणि गेल्या वेळी पण मी पाहिलेला हा ऍक्च्युली वायडक्ट, छोटासा वायडक्ट किंवा अंडरपास ते लोक ते बनवत आहेत. त्याचं काम चालू होतं. तर काही लोक अजून काम करत आहेत त्याच्यावरती, पण मला वाटत नाही हा गणपतीच्या आधी होऊन जाईल.
ते बघा, तो माणूस तिथे काहीतरी काम करतोय, एकच दिसतोय. ॲक्च्युली या रस्त्यावरती डांबर पण राहिलेलं नाही आहे, काहीच नाही राहिलं, फक्त खडी आहे. आणि पावसामुळे त्या खडीचा पूर्ण चिखल झालेला आहे. गडबच्या एक 500-600 मीटरवरती जिथे तो अंडरपासचं काम चालू होतं, तिथून एक 500-600 मीटरच्या पुढे परत कॉन्क्रीटचा रस्ता मिळाला इथे. तर हा बघूया किती लांब पॅच आहे तो. ॲक्च्युली सिमेंटचाच पॅच आहे, पण त्याची हालत बघा ना कशी झाली आहे. म्हणजे क्वालिटी क्वेश्चनेबल आहे रस्त्याची. इतक्या लवकर तो असा खराब नाही व्हायला पाहिजे, पण काय काय ठिकाणी कॉन्क्रिटीकरण पण खराब झालेलं आहे अक्षरशः. आता गडब नंतर सालिंदे आलाय आणि गडब नंतर रस्ता थोडा चांगलाच आहे, कॉन्क्रीटचा आहे सालिंदेपर्यंत. आणि सालिंदेपासून आता पुढे आपण निघालो आहे. आपल्याला थोड्या वेळाने वाकण फाटा लागेल. आणि रस्ता आत्ता तरी ओके आहे, म्हणजे कॉन्क्रीटचाच आहे, खड्डे पण नाही आहेत. आणि इथे सालिंदे गावानंतर थोड्या वेळाने
सिंगल लेन होते परत आणि इथे काहीच काम झालेलं नाही. तुम्ही पाहू शकता रस्ता पण जुनाच आहे, तो पण एकदम चाळण झालेली आहे त्याची. आणि इथे आजूबाजूला काय मशीन्स वगैरे पण दिसत नाही आहेत, म्हणजे इथे काहीच काम झालेलं नाही आहे किंवा काही प्लॅनिंग स्टेजला पण नाही आहे सध्या तरी. आता आपण पाहूया किती मोठा पॅच आहे. इथे एक बोर्ड लावलेलं की 100 मीटरवरती डायव्हर्शन आहे. तर पाहूया, जर 100 मीटरचाच पॅच असेल तर ओके. हो, म्हणजे खरं म्हणजे 100 मीटरचाच तो सिंगल लेनचा पॅच आहे आणि इथून परत 2 वे ट्रॅफिक चालू झालेली आहे. आणि कॉन्क्रीटचा पण पॅच इथून सुरू झाला. लहानच कॉन्क्रीटचा पॅच होता, तो परत जुना रस्ता इथे आणि सिंगल लाईन परत एकदा होते. आमटेम गाव आहे हे आजूबाजूला इथे. निगडे बस स्टॉप आहे बाजूला. तर इथेही काही कामाचं असं काय दिसत नाहीये, म्हणजे काहीच झालेलं नाहीये. इवन ग्राउंड वर्क पण झालेलं नाहीये कुठे. सिंगल लेनच आहे निगडे गावाच्या इथे. म्हणजे हा जो पॅच होता तो आधीही असाच होता. इतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला काम काही ना काही होताना दिसतंय किंवा काहीतरी ग्राउंड वर्क झालेलं दिसतंय, पण इथे काहीच नाही आहे ॲक्च्युली. नो साइन्स एट ऑल. तिथे लिहिलंय ग्रुप ग्रामपंचायत आमटेम. ॲक्च्युली आपण बऱ्याच वेळेला पाहिला असेल, हा जो अंडरपास आहे त्याच्यावरती आता झाडं पण उगवायला सुरुवात झाली आहे. तो किती वर्षापासून असाच आहे, किती वर्षापासून तो असाच आहे बघा. आणि समोर तुम्हाला दिसतात पेवर ब्लॉक्स, ओबडधोबड जे झालेले आहेत ते पेवर ब्लॉक्स आहेत. काही चेंज नाही आहे याच्यामध्ये. तर ते असंच आहे किती वर्ष. आणि आता आपण डायव्हर्ट होता परत गोव्याच्या लेननी. तर 2 वे ट्रॅफिक पुन्हा सुरू झाली आणि समोर आपल्याला दिसतोय कॉन्क्रीटचा एक पॅच. आणि समोरून जात आहे कोकण रेल्वे. वाव, काय सीन आहे. पूर्ण लश ग्रीनरी आहे पावसामध्ये आणि तिथून ट्रेन दिसते आपल्याला.
आपण आता थोड्याच वेळात वाकणला पोचू आणि वाकण फाट्याच्या आधी ते जोरात काम चालू होतं गेल्या वेळी, ते पण आता बंद आहे सध्या. हे राईट साईडला तुम्ही बघताय ना, तर ते तिथून ते असं फ्लायओव्हर टाईप बनवत होते, पण त्याचंही काम सध्या स्टॉपच झालेलं आहे पावसामुळे एखाद्या वेळेस. आणि रस्ता जुनाच आहे इथे खाली आणि त्याचीही वाट लागलेली आहे. इथून राईड घेतला की रोहा 18 किलोमीटर आहे आणि अलिबाग 40 किलोमीटर. हे लेफ्ट साईडला जे दिसतंय तुम्हाला ते नागोठण्याचं स्टेशन आहे. तिकडे तो ब्रिज आहे ना, ते नागोठणे स्टेशन. तर नागोठणे स्टेशनच्या आधीही रस्त्याची जरा वाटच लागलेली आहे. हे बघा, ह्या बाजूला नागोठणे स्टेशन असेल कुठेतरी. नागोठणे स्टेशनच्या पुढे देखील सिंगल लेनच आहे. रस्त्याचं काहीच काम झालेलं नाही आहे किंवा काही प्लॅनिंग स्टेज, काहीच हालचाल पण दिसत नाही आहे इकडे. तर ओव्हरऑल डोलवीपासून नागोठणेपर्यंत हालत खराब आहे. ऑलमोस्ट एक 15-20 किलोमीटरचा पॅच असेल तो.
त्याच्यात खरंच हालत खराब आहे. आपण आता वाकण फाट्याला पोहोचलोय. हा बघा, इथून पाली मार्गे तो रोड येतो, म्हणजे खोपोली पाली मार्गे रोड इथे बाहेर पडतो बघा. तर आपण आपली जर्नी कंटिन्यू ठेवूया पुढे. आपल्याला जायचं आहे लोणेरेला. आपण माणगावमध्ये थांबू थोडा ब्रेकफास्ट वगैरे करण्यासाठी आणि मग तिथून पुढे निघू. अरे बापरे, तिथं रस्त्याची फुल हालत आहे या ब्रिजवरती. काम भारी आहे इथे पण. नाना, भाई लोग कब होएगा ये सब काम? क्या हो रहा है? सब सत्यानाश कर डाला है रास्ते का। फुल काम तमाम हो गया है भाई. इधर भी कर डाला सब. ती नदी पण मस्त भरलेली आहे. पाणी गिरा तो बुलबुलीत हो गया सब. त्यांना वाटलं नाना झाडं लावणार आहेत म्हणून खड्डे पाडून खड्डे काढून ठेवले आधी जिकडे. नाना चलो. काढलंय रे सगळं, परत फोडलंय बरं. नाही, ते डांबर वगैरे त्यांनी तोडून काढलाय तो. त्याच्यावरती कॉन्क्रिटीकरण करतील ते, पण कधी? कधी? प्रश्न सगळ्यात मोठा तोच आहे. 2025 डिसेंबर पर्यंत काय सांगितलं कोर्टाला करणार. घंटा नाही होणार आहे डिसेंबर पर्यंत काय काम. पकावगिरी आहे. काढलाय ते पण. आता ह्या ब्रिजची तर खूपच दयनीय अवस्था आहे यार. त्याच्या पुढे सिमेंटचा पॅच आहे, पण ब्रिजची हालत खराब आहे. अवस्था बेकार आहे. लोकांनी बिना खाता पिता जायला. म्हणजे आपण खोपोली पाली मार्गे पण आलो नाही ते वाकण फाट्याला. बाहेर आल्या आल्या तो गडबड आहे ब्रिजची, पण इथून पुढे सिमेंटचा पॅच आहे. तर बघूया हा पॅच किती लांब चांगला आहे तो. दोन्ही बाजूने ट्रॅफिक ऑन आहे, म्हणजे सिंगल लेन नाही आहे, ते एक बरं आहे. असा तरी रस्ता करायला पाहिजे ना रे. म्हणजे एकदम पॉवरफुल सिमेंटचा नाही, पण असं सिमेंटचा पण चालेल ऍक्च्युली. दोघांमध्ये शर्यत लागली आहे. त्याच्यावरती लोड आहे ना राईट वाल्यावरती, तो जाणार ना लेफ्ट साईडला. आयडियली त्याला लेफ्ट साईडला चालवायला पाहिजे. नाना, आपण इथे थांबलेलो गेल्या वेळी खायला, हॉटेल नवरत्न. तर आता मित्रांनो वाजले आहेत बघा 9:30. तर आपल्याला ऑलमोस्ट 1 तास लागला पळसपे फाट्यावरनं वाकण फाट्याला यायला. माहिती नाही मला, आपण जर एक्सप्रेस हायवे पकडून खोपोली मार्गे पाली मार्गे जर वाकणला आलो तर किती टाइम लागतो, पण अराउंड तेवढाच टाइम लागेल. पण त्या साईडला रस्ता चांगला आहे, सिंगल लेन आहे तो मोस्टली खोपोलीपासून वाकणपर्यंत. पण इधर वे बघा, माझ्या मते तो रस्ता प्रिफरेबल असेल तर तुम्हाला तो रस्ता घ्या, कारण ह्या रस्त्यावरती एक 10-15 किलोमीटरचा पॅच खरंच खराब आहे.
ही जिंदाल कंपनी आहे जी सुकेलीला आहे ना. तर आपण आता सुकेलीला पोचलो आहे वाकण फाट्यापासून पुढे. वाकण फाट्यापासून जो ब्रिज लागतो तो ब्रिज सोडला तर रस्ता खूप चांगला आहे, कॉन्क्रीटचा आहे पूर्ण. तर पुढेपर्यंत बघू हा आपल्याला कोलाडपर्यंत असाच मिळतोय का. ती पार्टी गेली ती जिंदाल कंपनीच होती ना रे. इथे पुढे सुकेली खिंडमध्ये परत एक सिंगल लेन झालाय रस्ता, डायव्हर्शन आहे. राईट साईडची जी मुंबईच्या दिशेने जाणारी लेन आहे तिथे काहीतरी काम चालू आहे. हा, तिथे अजून कॉन्क्रिटीकरण काही झालेलं नाही आहे, ग्राउंड वर्कचं काम चालू आहे. गुगल मॅप वरती 80 दाखवत आहे. गुगल मॅप कशाला आहे बोल. आपण आता खाम गावाच्या पुढे आलो आहे आणि खांब इथेही बरंच काम चालू होतं. तिथे जो ओव्हरपास ब्रिज बांधतायत त्याच्या आजूबाजूला रस्ता खरंच खूप खराब आहे. आणि आपण खाम गावाच्या पुढे आल्यावरती इथे परत एकदा सिंगल लेन मिळालेली आहे आणि तिथे काहीतरी ती मोठी क्रेन लावली आहे. काय काम चालू आहे काय माहिती. माझ्या मते ते ब्रिजचं काम चालू आहे. मध्ये इथे रस्ता ब्लॉक केला होता 3 दिवस, काही तासांसाठी रस्ता बंद होता. तेच काम आहे वाटतंय. तिकडे ब्रिजचं काम चालू आहे. ते बघा त्या बाजूला राईट साईडला.
आपण आता कोलाडला पोचतोय. तर वाजले आहेत 9:45. आपल्याला 1.25 तास लागलाय पळसपे फाट्यावरनं कोलाडला यायला. तो बघा तिथे वरती आहे कोकण रेलचा ब्रिज. आणि कोलाडच्या इथे तर काहीच हालचाल दिसत नाही आहे. थोडा खडी वगैरे आणून टाकले इथे राईट साईडला बघा. आणि तिथे JCB लावली आहे, पण खूप अजून काम बाकी आहे इकडे. सिंगल लेन आहे रोड ॲज युजल. इथे पुढे एक ब्रिज बांधतायत कोलाड मार्केटच्या इथे. त्याचे फक्त पिलर टाकून झालेले आहेत मोस्टली. भाज्या कशा लावून बसल्यात बघ ना. काकड्या आहेत ना ते सगळ्या. लोकांची गर्दी बघ किती आहे बस स्टॉपला. कुठे चालले ते? मुंबईला चालले म्हणजे? कुठे? मित्रांनो, कोलाड पासून पुढे पण रस्ता खराबच आहे थोडा. आणि आता आपण थोड्या वेळातच इंदापूरला पोचू. असे मध्ये तुम्हाला कॉन्क्रीटचे पॅच मिळतील, पण ते थोडंसं अंतर गेल्यावरती, थोडे किलोमीटर गेल्यावरती परत खराब रस्ता येतोय. हे आता इंदापूर मार्केट यायच्या आधी सिंगल लेन रस्ता जो होतो, तो सिंगल लेन रस्त्याला आम्ही आता पोचलो आहे. आणि इथून तो डायव्हर्शन नंतर काढणार आहेत, जो बायपास असणार आहे इंदापूरचा किंवा इंदापूरला बाहेर पडणार तो. आणि आपण 2 ते 3 मिनिटांमध्ये आता आपण इंदापूर मार्केटला पोचू. हा इथे पुढे लेफ्ट साईडला इंदापूरचा डेपो आहे. त्यातून ती बघा लाल परी निघाली आता. हा बघा, हा डेपो आहे इंदापूरचा त्या लेफ्ट साईडला. तो मी मागे बोललो होतो ना, इंदापूर बायपास मार्केटच्या आधी तो इथे बाहेर पडतो. हा बघा, इथे रस्त्याचं काम चालू ना पाठी ते, पण ते काम बंदच आहे ॲक्च्युली. तर तो बायपास एकदा झाला की मग इंदापूर मार्केटमध्ये आपल्याला जायची गरज नाही, कारण तिथे काही एक्सपॅन्शन होणार नाही आहे. बिकॉज तिथे मार्केट आहे आणि रेसिडेन्शियल एरिया असल्यामुळे तिथे काही स्कोप नाही आहे. म्हणून तो बायपास बांधण्याचा त्यांचा प्लॅनिंग आहे, पण त्याचं काम बराच वेळ झाला मी बघतो बंदच आहे. आणि तसाच तो बायपास ते लोक माणगावच्या मार्केटच्या इथे पण काढतायत. म्हणजे फ्युचरमध्ये माणगाव मार्केटमध्ये पण जाण्याची गरज नाही, बाहेरच्या बाहेर बायपास घेऊन तुम्ही बाहेर पडू शकता.
पण त्याचंही काम बंदच आहे अजून. तर आपण आता थोड्या वेळात माणगावला पण पोहोचू. हा बघा मित्रांनो, हा माणगावच्या आधी इथे बायपास बनतोय बघा. हा माणगाव हायवेच्या आधी इथे माणगाव मार्केटच्या आधी इथे बायपास काढतायत ती लोक आणि तो माणगावच्या पुढे बाहेर निघणार. आपण माणगाव मार्केटला पोचलो होतो आता आणि इथून पुढे आपल्याला लोणारीला जायचं आहे. तिथेच आपलं एक काम आहे, जसं मी आधी म्हणालेलो. तर मित्रांनो, माझं सजेशन तुम्हाला असं असेल की जर तुम्ही खोपोली, पाली, निजामपूर मार्गे माणगावला आलात तर तुम्हाला कन्व्हिनियंट असेल, कारण त्या साईडचा रस्ता चांगला आहे. आणि हा जो रस्ता आहे तो डोलबीपासून त्याच्यानंतर पुढे आमटेमपर्यंत, गडब आमटेमपर्यंत आणि त्याच्यानंतर नागोठणा स्टेशनच्या पुढे आणि कोलाडच्या पुढेही रस्ता बराच खराब आहे. तर हा रस्ता जर तुम्ही अवॉइड करू शकता तर अवॉइड करा. जुना हायवे आपला मुंबई गोवा आणि खोपोली, पाली, निजामपूर मार्गे माणगावला या.